नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. धैर्य, कर्म, ध्यान, ज्ञान सर्व काही गुरुचीच देणं. तर अशा प्रकारे गुरुचे आपल्यावर अनंत ऋण आहेत, जे आपण कित्येक जन्म घेऊनही फेडू शकत नाही. मित्रमैत्रिणींनो, आजच्या ह्या कलियुगात गुरुच्या नावाखाली ठगवणारे, फसवणारे अनेक बाबा बुवा आहेत. त्यामुळे कलियुगात खरा योग्य गुरु मिळणं दुर्लभच. मग खरा गुरु कसा ओळखावा, कोणाला आपला गुरु करावा, ह्या प्रश्नाने मनात गोंधळ उडतो. अशा संभ्रमित अवस्थेत एकच गोष्ट आपल्याला मार्ग दाखवू शकते, ती म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन आणि पारायण. या पवित्र ग्रंथाचे श्रवण किंवा वाचन करत असताना आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरेही सापडतात, असा अनेकांचा अनुभव आहे, विश्वास आहे. तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर तो आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आपल्याला जीवनामध्ये योग्य गुरु मिळावा, योग्य मार्ग मिळावा, या हेतूनेच गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील अध्यायांची मालिका आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे. त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. तसेच दर सोमवारी आणि गुरुवारी गुरुचरित्रांच्या या अध्यायांचा लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्यासाठी या व्हिडिओजना जास्तीत जास्त शेअर करा. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 7वा, गोकर्ण महिमा. मित्रासह राजाची पापमुक्ती. अद्भुत रोमांचक अशी गोकर्ण महाबळेश्वर स्थापनेची कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना प्रार्थना केली की हे योगेश्वरा, मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा. तसेच पूर्वी तेथे कोणाला वर मिळाला होता? श्रीपाद श्री वल्लभ गोकर्ण क्षेत्रीस तीर्थयात्रेला का गेले? तसेच ह्या गोकर्ण महादेवाची पूर्वी कोणी आराधना केली होती? याविषयी जर एखादी पुराण कथा असेल तर कृपा करून मला ती सांगा. नामधारकाच्या या प्रश्नावर प्रसन्न होऊन सिद्धमुनी म्हणाले, ज्याच्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्म्य ऐकण्याची इच्छा होते. याविषयीची एक प्राचीन कथा मी तुला सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक. मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचारांकडून नरमांस शिजवून भोजनात वाढले. ही गोष्ट वशिष्ठ मुनींच्या लक्षात आली. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले. तेव्हा राजाने ते शाप जल स्वतःच्या पायावर टाकले. वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेला शाप जलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजेच ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. तसे करशील तर तू मरण पावशील. असे म्हणून तिने पतीच्या अस्थींसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये केली, दाने दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक घालवण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले. त्यावर राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत खुरडत जाताना दिसली. ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे 4 शिवदूत
दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी, अशा पापिणी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता, असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिचा एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. पण दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला. ती नेहमी मद्यमान सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकरांची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराची शीर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापांमुळे ती जन्मांध झाली. पुढे तिचे आई वडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बिल्वपत्रे ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. हे सांगून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकास घेऊन गेले. त्या चांडाळणीची ही कथा सांगून गौतम ऋषी मित्रासह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जा. तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी शिवाची पूजा कर. असे केले असता सर्व पापांतून मुक्त होशील आणि शिवलोकी जाशील. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून तो ब्रह्महत्या आणि सतीचा श्राप यांतून मुक्त झाला. ही कथा सांगून सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, असं हे गोकर्ण क्षेत्र अतिशय पुण्यवान स्थान आहे आणि म्हणूनच श्रीपाद श्री वल्लभ तेथे राहिले. तर मित्रमैत्रिणींनो, गोकर्ण महिमा, मित्रासह राजाची पापमुक्ती ह्या अद्भुत कथेसह श्री गुरुचरित्राचा 7वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. पुन्हा भेटू आपण श्री गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायासह, म्हणजेच येणाऱ्या सोमवारी. श्री गुरुचरित्रातील श्री दत्तप्रभूंच्या ह्या सुंदर कथांचा आनंद जर अजूनपर्यंत तुम्ही घेतला नसेल तर या व्हिडिओसह मागील 6 अध्यायांच्या कथांचे व्हिडिओज नक्की पहा. आपण श्री दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील या 7व्या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. तेव्हा आपली सर्वांची पातके दूर होऊन श्री गुरूंच्या आपल्यावर कृपा राहो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.